शरयू आणि तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। आणि आज आपण निघालोय एफसी रोडला शॉपिंग करायला आणि तिथे मी शोधणार आहे माझा बर्थडे ड्रेस आणि त्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे। मी ऑनलाइन इतकं शोधत आहे म्हणजे रोजचं स्क्रोलिंग सुरू आहे, पण ड्रेस मला भेटत नाहीये जसा पाहिजे तसा। म्हणजे ते आवडत नाही ना, आपण ऑनलाइन जरा जास्तच बघतो। मग मी आता ऑफलाइन ट्राय करणार आहे। लेट्स सी, लेट्स होप आपल्याला आपला बर्थडेचा ड्रेस भेटला पाहिजे, माझ्या बर्थडेचा। आणि माझा फ्रेंड्स पण तिथे येणार आहे आणि मी झाली आहे रेडी आणि मी एक छानसा वन पीस वियर केलेला आहे। तर लेट्स गो, तुम्ही पण चला शॉपिंगला। सो गाइज, फर्स्ट ऑफ ऑल मीट माय बेस्ट फ्रेंड डिम्पल। आणि आम्ही एकाच जागी जाणार आहे, तर एक गाडी आम्ही पार्किंग मध्ये लावली आणि एकाच गाडीवर मग दोघी सोबत जाऊया एफसी रोड पर्यंत। इतना पेट्रोल सेव करना तो बनता है आणि सोबत एका गाडीवर जाण्याची मजाच काही वेगळी असते। अभी जो मौसम चल रहा है ना पुणे मध्ये, तो खूप जास्त मॅजिकल आहे। म्हणजे मस्त, म्हणजे पाऊस पण येतो तर इतका कमी येतो जो की तुम्हाला त्रासदायक पण नसतो। आणि त्यानंतर फायनली आम्ही एफसी रोडला पोहोचलो आणि तिथे आम्हाला नवीन मेंबर भेटलाय, जागृती मॅडम। जागृती माझी इंजिनिअरिंगची फ्रेंड, डिम्पल डिप्लोमाची, पण याच आता जास्त बेस्ट फ्रेंड झालेल्या आहेत। हे चांगली गोष्ट असते। त्यानंतर आम्ही छत्री घेतली जी की 300 बोलले आणि बार्गेन करून आम्हाला 200 मध्ये मिळाली। एफसी रोड हे फेमस आहे स्ट्रीट शॉपिंगसाठी। इथे तुम्हाला व्हेरायटी ऑफ ज्वेलरी, क्लोथिंग, जीन्स, सगळं काही, म्हणजे पर्स पासून शूज पासून सगळं इथे अवेलेबल आहे। एफसी रोडला तुम्हाला जर ज्वेलरी घ्यायची असेल तर इथे जास्तीत जास्त मॉडर्न किंवा वेस्टर्न ज्वेलरीज अवेलेबल असते। ट्रॅडिशनल खूप जास्ती कमी असते आणि क्लॉथिंगमध्ये पण तुम्हाला वेस्टर्नच कपडे जास्त बघायला मिळतील। वेस्टर्न इन द सेन्स म्हणजे तुम्हाला कॉलेजसाठी टॉप घेऊ शकता तुम्ही, डेली जे टॉप आपण घालतो किंवा कॅज्युअल किंवा आउटिंगसाठी इथे तुम्हाला टॉप्स छान मिळतील आणि बॉटम सुद्धा। सो गाईज, मी जेव्हापासून पुण्यात राहायला आली आहे ना, मी माझे जीन्स एफसी रोडवरनच घेते, कारण की इथे जास्तीत जास्त जीन्स ब्रँडेड असतात। म्हणजे झाराचे, H&Mचे, स्पायकरचे जीन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि त्याची फिटिंग त्याच्या कपड्यावरूनच समजतात हे ब्रँडेड आहे। आणि इथे लोकल जीन्स पण मिक्स असतात, पण तुमच्यावर आहे, तुम्हाला ते समजलं पाहिजे की हे ब्रँडेड आहे की नाही। सो फायनली मला एक ड्रेस आवडलाय, पण त्याची लेंथ खूप शॉर्ट आहे आणि मला लॉंग मॅक्सी ड्रेसमध्ये बर्थडेसाठी पाहिजे होता। लेट्स होप तो भेटतो की नाही। आणि मग बरंच टाइमपास केल्यानंतर आम्ही थोडी फॉर शॉपिंग केली। ड्रेस मी घेतलेला आहे आणि जागृतीने पण 2 जीन्स घेतली आहे। सेल 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 150, 100। सो गाईज, सहसा ना वीकेंडला जास्त गर्दी असते एफसीला, पण वीकडेजला आम्ही आलो होतो तरी व्हेरायटी भरपूर होती। आणि हे डेनिमचे ड्रेस मला इतके आवडले ना, म्हणजे त्यांनी 650 म्हटलं, पण बार्गेन केल्यानंतर आय थिंक 500 तर आरामात मिळेल। आणि शूज, आणि मग आम्ही स्टोल घेतला जो की 180 पर आम्हाला ईच पीस पडेल। 50 के 2 टॉप, 50 के 2 नाही, 100 चे 2 टी शर्ट्स की गली गली, रेनकोट वाली पॅन्ट। अभी खरंच आहे, ही चांगली आहे। इतकी शॉपिंग करत असताना भूक लागणे तर मस्ट आहे। मग आम्ही छानपैकी सेमी ग्रेव्ही मंचुरियन एन्जॉय केले, त्यासोबत ओली भेळ आणि मस्त शेव पाव, तो पण चीजवाला, आणि मग व्हेज क्रिस्पी आम्ही एन्जॉय केलं चौघी मिळून। आणि त्यानंतर मी पुन्हा शॉपिंगला लागलो आणि तुम्ही बघू शकता मी सिनेमॅटिक व्ह्यू किती छान घेतलेले आहे। आणि त्यानंतर माझ्यासोबत माझ्या फ्रेंड सांगते मी, डिम्पल, जागृती आणि डॉक्टर ममता। तर तिची आता रिसेंटली एंगेजमेंट झाली आणि मी तिचा मेकअप केलेला आहे आणि ते तुम्हाला माझ्या मेकअप पेजवरती दिसेल, तर ते पण तुम्ही चेक करा। आणि मग इतका पाऊस आला होता, बाप रे, कसं जायचं तेच आम्हाला समजत नव्हतं। आणि एफसी रोडचं जे स्ट्रीट आहे ते इतकं सुंदर दिसतं पाऊस आल्यानंतर। मग आम्ही ना हाँगकाँग लेनला गेलो। एफसी रोड संपला म्हणजे एफसी रोडच्या जवळच आहे हाँगकाँग लेन, जिथे तुम्हाला मोबाईल कव्हर पासून, किचन पासून, हे ब्रासलेट जे की इतके सुंदर आणि मल्टी कलरचे होते। आणि मग हे डिम्पलकडे वेस्पा आहे गोल्डनची, तर तिने हे किचन घेतलं होतं जे की खूप छान होतं। आणि इतकी शॉपिंग करत असताना आम्ही इतके जास्त थकलो होतो, म्हणजे बस आता द एंड।
काही करायची इच्छा नव्हती आणि तुम्ही रोड बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर हेच मॅजिक आहे पुण्याच्या पावसाच्या सीझनचं. सो गाईज, तुम्हाला पण FC रोडवरती शॉपिंग करायची असेल तर मी काही टिप्स शेअर करते. फर्स्ट ऑफ ऑल, जास्त टाईम काढून शॉपिंगला या. म्हणजे तुम्ही लेट नाईट 9-10 वाजेपर्यंत शॉपिंग करत असेल तर तुम्हाला जास्त व्हेरायटी आणि स्वस्त प्रोडक्ट मिळतील. सेकंड हा आहे की तुम्ही बार्गेनिंग करा, कारण की इथे ऑलरेडी वेंडर्स जरा जास्त पैसे सांगतात. जे जास्त देतील तर ऑफकोर्स त्यांना प्रॉफिटच आहे, तर तुम्ही बार्गेनिंग करा. आणि थर्ड टॉपिक हा आहे की प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला बघायचं आहे, कारण की खूपदा इथे प्रोडक्ट खराब असतात, कपडे खराब असतात, तर ते पूर्ण चेक करा. आणि इतकं झाल्यानंतर पण डिंपल आणि मी पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरीला नाहीच म्हणू शकत. आणि मग ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला होता आम्हाला, म्हणून आम्ही निघालोय घरी जायला. तर दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि येस, मी जी पण शॉपिंग केलेली आहे त्याचा मी एक हॉल व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यात मी छान छान टॉप घेतलेले आहे आणि ड्रेस पण घेतलेला आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर या, दॅट्स इट. आणि जाता जाता एक महत्त्वाचं काम करा, म्हणजे माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.